नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8. या अध्यायामध्ये रक्तबीजाचा वध आहे. ध्यानम ओम अरुणाम करुणातरांगिताक्षी धृतपाशांकुशबाणचापहस्ताम आणि मदिभिरावृत्ताम मयूखैरहमित्येवं विभावहे भवानीं. ध्यान ओम मी आणि मादिसिद्धीच्या तेजाने वेष्टित अशा भवानीचे ध्यान करतो. ती अरुण वर्णाची आहे, म्हणजेच लाल आहे. तिच्या दृष्टीत करुणा भरलेली आहे आणि तिने आपल्या हातामध्ये पाश, अंकुश, बाण आणि धनुष्य घेतलेले आहे. ओम ऋषी उवाच. चंडे च निहत्ते दैत्ये मुंडे च विनिपतिते बहुलेषु च सैन्येषु क्षयितेक्ष्व सुरेश्वर. ऋषी म्हणाले, हे राजा, चंडमुंड नामक महापराक्रमी दैत्य मारले गेले आणि दैत्य सैन्याचा मोठ्या प्रमाणात नाश झाला. दैत्यांचा राजा महाप्रतापी शुंभ याचे चित्त संतापाने अतिशय अस्वस्थ झाले. त्याने दैत्यांच्या सर्व सैन्याला युद्धासाठी सज्ज होऊन कूच करण्याची आज्ञा दिली. तो म्हणाला, आज उदायुद्ध नामक 86 दैत्य सेनापती आणि त्यांच्या समवेत कंबू नामक 84 दैत्य सेनानायक यांनी आपापले सैन्य घेऊन युद्धासाठी प्रस्थान करावे. कोटिवीर्य नामक जातीची 50 दैत्यकुळे आणि धौम्र जातीची 100 दैत्यकुळे यांनीही माझ्या आज्ञेनुसार युद्धासाठी कूच करावे. कालक, दौहद्र, मौर्य आणि कालकेय दैत्यांनी देखील युद्धासाठी सज्ज होऊन माझ्या आज्ञेप्रमाणे त्वरित निघावे. अशा प्रकारे आज्ञा देऊन भयंकर कडक शासन करणारा तो दैत्यराज हजारो सैनिकांचे विशाल सैन्य घेऊन युद्धाला निघाला. त्याचवेळी त्याचे अत्यंत भयंकर असे सैन्य येताना पाहून त्या चंडिकेने धनुष्याच्या दोरीचा टणत्कार करून पृथ्वी आणि अंतरिक्ष दणाणून टाकले. हे राजा, त्यासमयी तिचा सिंह मोठ्या मोठ्याने गर्जना करू लागला आणि अंबिकाही त्याला जोड म्हणून मोठ्याने घंटानाद करू लागली. याप्रमाणे धनुष्याचा टणत्कार, सिंहाची गर्जना आणि घंटेचा प्रचंड आवाज यांनी सर्व दिशा दुमदुमत असतानाच कालीने आपले तोंड पसरून अति भयंकर असा निनाद केला. तो भयंकर निनाद ऐकून दैत्यांच्या सैन्याने देवीला, तिच्या सिंहाला आणि कालीला क्रोधावेशाने चहूकडून घेरले. हे राजा, त्याचवेळी देवांच्या शत्रूचा नाश करण्यासाठी तसेच देव आणि सिंह यांच्या हितासाठी, रक्षणासाठी अत्यंत शक्तिशाली आणि पराक्रमी अशा ब्रह्मदेव, शंकर, कार्तिकेय, विष्णू आणि चंद्र यांच्या शक्ती त्यांच्याच शरीरातून निघून त्यांनीच रूपे धारण करून चंडिकेकडे तिच्या सहाय्यासाठी गेल्या. ज्या देवाचे जसे रूप, जशी वेशभूषा, तशीच भूषणे, तसेच वाहन, तशीच त्यांची शक्ती घेऊन ती शक्ती असुराशी युद्ध करण्यासाठी आली होती. प्रथम हंसयुक्त विमानात बसलेली अक्षमाता, सूत्र आणि कमंडलू धारण केलेली अशी ब्रह्मदेवाची शक्ती आली. तिला ब्रह्माणी असे म्हणतात. वृषभावर आरूढ झालेली, हातात श्रेष्ठ त्रिशूल धारण केलेली, महानागाचे वेटोळे धारण केलेली आणि मस्तकावरील चंद्रकोरीने विभूषित अशा शंकराची शक्ती माहेश्वरी आली. मयुरावर आरूढ होऊन झालेली, हातात शक्ती धारण केलेली कार्तिकेयाची शक्ती कौमारी त्याचेच रूप धारण करून दैत्याशी युद्ध करण्यासाठी आली. त्याचप्रमाणे हातात शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य आणि खड्ग धारण करणारी विष्णूची वैष्णवी शक्ती गरुडावर बसून आली. अतुलनीय असे यक्ष वराह रूप धारण करणाऱ्या श्रीहरीची शक्ती वाराही, तीही वराहदेह धारण करून तेथे उपस्थित झाले. म्हणजे विष्णूचे जेवढे अवतार आहेत तेवढ्या रूपामध्ये तेवढ्या शक्ती लढाईसाठी तेथे आल्या. नृसिंहासारखे शरण धारण करून नृसिंहाची शक्ती नारसिंही ही सुद्धा आपल्या आयाळीच्या केसांनी आकाशातील नक्षत्राचे समुदाय स्थानभ्रष्ट करीत तेथे आले. त्याचवेळी गजराज ऐरावतावर आरूढ झालेली आणि हातात वज्र धारण केलेली, सहस्त्र असे नेत्र असलेली आणि इंद्रासारखीच दिसणारी इंद्राची शक्ती ऐंद्रीही ही तेथे आली. तेव्हा त्या देवशक्तींनी वेष्टित असा शंकर चंडिकेला उद्देशून म्हणाला, आता तू या असुरांना त्वरित मारून टाक, म्हणजे मला आनंद होईल. तेव्हा देवीच्या शरीरातून अत्यंत भयंकर आणि अत्यंत उग्र अशी चंडिका शक्ती प्रगट झाली आणि ती शेकडो कोल्हेणीसारखा भयानक आवाज करू लागली. त्यानंतर ती अपराजिता देवी, अपराजिता म्हणजे कधीच पराजय न पावणारी, धूम्रवर्णाच्या जटा धारण करणाऱ्या शंकराला म्हणाली,
हे भगवान, आपण माझे दूत म्हणून शुंभनिशुंभाकडे जा आणि अत्यंत गर्विष्ठ अशा शुंभनिशुंभांना या युद्धासाठी येथे उपस्थित असलेल्या अन्य दैत्यांनाही माझा असा संदेश द्या की जर तुम्ही जिवंत राहू इच्छित असाल तर तुम्ही पाताळामध्ये निघून जा आणि इंद्राला त्रैलोक्याचे राज्य परत द्या. त्याला ते पुन्हा मिळाले पाहिजे आणि देवांनाही आपापला यज्ञभाग उपभोगता आला पाहिजे. जर बलाच्या घमंडीने तुम्ही युद्ध करण्याचीच इच्छा करत असाल तर पुढे या. माझ्या योगिनी तुमच्या मासाने तृप्त होत. यावेळी त्या देवीने स्वतः भगवान शंकरांना दूतकार्य करावयास नेमले होते म्हणून ती देवी लोकात शिवदूती या नावाने प्रख्यात झाली. शंकराच्या मुखातून देवीचा संदेश ऐकून ते महादैत्यही अत्यंत क्रोधित झाले आणि त्याने जेथे कात्यायनी देवी होती तेथे चाल करून गेले. त्यानंतर संतापाने बेभान झालेले ते दैत्य त्या देवीवरती समोरून बाण, शक्ती, वृष्टी यांचा उद्धटपणे वर्षाव करू लागले. तेव्हा त्या देवीने धनुष्याचा टरत्कार करीत मोठे मोठे बाण सोडून दैत्यांनी फेकलेले बाण, शूल, शक्ती, परशु आदी सहजतेने तोडून टाकले. तिच्या पुढे काली शत्रूंचे त्रिशूलाने विदारण करत होती. म्हणजे अनेक रूपे देव्यांची स्थिती निर्माण झाली आणि ते सगळेजण त्या दैत्यांशी युद्ध करीत आहेत आणि खटवांगाने त्याचा चुराडा ती काली करू लागली. ब्रह्माणी देवी जेथे असुरांत धावत होते त्या ठिकाणी जाऊन असुरावर आपल्या कमंडलूतील जल फेकून त्यांचे बल आणि पराक्रम नष्ट करू लागली. माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने तर संतप्त झालेली कौमारी आपल्या शक्तीने दैत्यांचा संहार करू लागली. ऐंद्रीच्या वज्रप्रहाराने विदीर्ण झालेले शेकडो दैत्य आणि दानव अंगातून अक्षरशः त्यांच्या रक्ताचे पाट वाहत आहेत. अशा प्रकारचे रक्तबंबाळ होऊन धराशायी झाले. वाराहीच्या मुसंडीने छिन्न बिछिन्न झाले. तिच्या दाडांनी छाती फाटलेले. ती वाराही म्हणजे काय? वराह अवतार जो धारण केला होता ती वाराही. तिच्या दाडांनी छाती फाटलेले. तिच्या चक्राने विदीर्ण झालेले कित्येक दैत्य रणात मृत्युमुखी पडले. नारसी ही देवी नखांनी विदीर्ण केलेल्या महादैत्यांना भक्षण करीत आणि आपल्या भयंकर गर्जनेने दशदिशा आणि आकाश दणाणून टाकीत रक्त रणांगणात संचार करू लागली. शिवदूतीच्या प्रचंड हास्याने अत्यंत भयभीत झालेले कित्येक सूर मूर्छित होऊन